दिवारणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय शाळा समिती अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक माननीय चंद्रकांत हरिबडे सर, त्याचबरोबर सौ वंदनाताई पाटील उपाध्यक्ष अध्यक्ष मॅडम वंदनाताई भागवत पाटील, त्याचबरोबर उपाध्यक्ष ज्ञानदेवदादा झोपे साहेब, सचिव प्रदीपदादा भंगाडे साहेब, सहसचिव माननीय सचिव चंद्रकांत झोपे साहेब, त्याचबरोबर सहसचिव प्रदीपदादा भंगाडे साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय संचालक, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं कौतुक करायला आलेले सर्व दाते, पत्रकार बंधू, शाळेचे सर्व अधिकारी वृंद, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचे सर्व घटक, मी महात्मा गांधी विद्यालय आज 81व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आपल्या विद्यालयाने केलेली जे नेत्रदीपक भरभराट आहे त्या भरभराटीचा प्रगतीचा उल्लेख या ठिकाणी करीत आहे। 16 जून 1944ला आपल्या विद्यालयाची स्थापना झाली। तेव्हापासून सर्व संचालक मंडळ आणि सर्व मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, प्रगती, उन्नती याचा आलेख हा सतत वाढताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामध्ये आपण सर्व नेहमीच भर टाकणार आहोत। हे अभिवचनसुद्धा मी सुरुवातीला देतो आहे। नुकत्याच पार पडलेल्या फेब्रुवारी-मार्च 2025 या HSC परीक्षेमध्ये 12वीच्या विज्ञान शाखेचा निकाल हा जो आहे तो 98% लागलेला आहे, वाणिज्य शाखेचा निकाल 99% लागलेला आहे आणि कला शाखेचा निकाल 94% लागलेला आहे। त्याचबरोबर 10वी HSC 2025 मार्च या ठिकाणी हाही निकाल कौतुकास्पद लागलेला आहे, त्याचाही आढावा आपण घेणार आहोत। 10वीचा निकाल 97% लागलेला आहे। इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी कला वाणिज्य विज्ञान या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आपण गुणगौरव कौतुक करणार आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। याचबरोबर शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये ज्या विविध स्पर्धा घेतल्या गेलेल्या आहेत त्या स्पर्धांमध्ये जसे की विविध मैदानी खेळ असतील, मलखांब असतील, विज्ञान प्रदर्शन असेल, निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, त्याचबरोबर 25 जानेवारी भारतीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालय भुसावळ या ठिकाणी ज्या स्पर्धा झालेल्या होत्या त्याही स्पर्धे ठिकाणी आपले विद्यार्थी जे आहेत ते चमकलेले आहेत। त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा याचा समावेश आहे। त्याचबरोबर इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेतसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती केलेली आहे। दरवर्षी नवोदय विद्यालयात आपले विद्यार्थी हे जात असतात, त्यांचेही कौतुक आपण करणार आहोत, त्यांचे अभिनंदन आपण करणार आहोत। यावर्षी मुख्यमंत्री म्हणजे 2024-25 यावर्षी मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा 2 खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधून आपल्या शाळेला तृतीय क्रमांक मिळालेला आहे। आपल्या शाळेला 1 लाख रुपये रोख मिळालेले आहेत आणि सन्मानचिन्ह मिळालेले आहेत। हे सर्वांनी आपल्या संचालक मंडळांनी दाखवलेला आपला विश्वास आणि आपण केलेलं जे कार्य आहे त्या कार्याची पावती आहे। त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष 2025-26 म्हणजे हे नवीन शैक्षणिक वर्ष, आज शैक्षणिक वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि म्हणून या शैक्षणिक वर्षसुद्धा आपण सर्व विविध संचालक मंडळाच्या मार्गदर्शन, सूचना आणि आशीर्वादाने त्या सर्व सूचनांचा आदर करून, आशीर्वादाचा आदर करून आपल्या विद्यालयाची सर्वांगीण प्रगती कशी होईल हा आपण विचार करणार आहोत।
आपण सर्व तो निर्धार करूया। मी आजच्या दिवसाला एक संकल्प करू इच्छितो की आपण सर्व विद्यार्थीवृंद आपल्या विद्यालयाचा नावलौकिक आपल्या महाराष्ट्रापुरता जिल्हापुरता न ठेवता वैश्विक किंवा जगापुरता किंवा राष्ट्रापुरता करावा आणि यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहोत ही मला पूर्ण खात्री आहे। त्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करणारच आहोत असं अभिवचन मी माझ्या वतीने किंवा माझ्या स्टाफच्या वतीने सर्व संचालक मंडळाला देतो आहे। धन्यवाद। संचलित महात्मा गांधी विद्यालय या संस्थेच्या 81 वर्धापनानिमित्त उपस्थित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षा सौ वंदना भागवत पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री नांदे हरी झोपे, सचिव चंद्रशेखर भागवत झोपे, सहसचिव प्रदीप सुभाष बंगाळे व तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच आज विशेष उपस्थित असलेले देशदूतचे मनोहरजी लोणे सर, विनोदजी सुलवाळे सर की ज्यांची भुसावळ तालुक्यामध्ये नियुक्ती झाली सांगलीच्या माध्यमातून ते, तसेच सुनीलजी वानखेडे सर यांचे अब्दुल कलामजी यांच्या नवी दिल्ली येथे चेअरमनपदी निवड झाली त्यांचे उपस्थिती तसेच आज महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय CJ सुलवाळे सर, दाडे सर, त्याचप्रमाणे उपमुख्याध्यापक राठोड सर, सर्व पर्यवेक्षक कोळंबे सर, कोले सर, झोपे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे ज्यांनी विशेष प्रावीण्याचे सर्व विद्यार्थी आज 81व्या वर्धापनानिमित्त बोलायचं असं वाटतं की ज्या पूर्वजांनी वरणगाव येथे वरणगावची स्थापना केली आणि आज त्या वृक्षाचं वृक्षात रूपांतर झालं, खरं आज त्या लोकांचा आपण आज आदर केला पाहिजे, त्यांचं नाव लौकिक झालं पाहिजे असे पन्हाळाजी चैन झुंबड आपले आदरणीय नाटू विठ्ठलराव चौधरी, आरटी चौधरी, बीबी जोशी सर असे अनेक सराफ सुभाष काशीनाथ सुभाष सराफ अशा अनेक मान्यवरांनी वरणगाव येथे विचार विनिमय करून येथे वरणगावची स्थापना केली की जेणेप्रमाणे आज या भागातील लोकांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी या संस्थेची स्थापना केली। त्यामुळे हा आपला जो विद्यार्थ्यांनी भरभराट आपण पाहत आहोत त्यांच्या आशीर्वादाने आणि आजपर्यंत जे संचालक मंडळ होऊन गेलं 1944 सालापासून आणि आजही उपस्थित असलेलं आजचे संचालक मंडळ यांच्या मेहनतीने यांच्या कसोटीने यांनी दिलेल्या प्रेरणेने त्याचप्रमाणे आजपर्यंत झालेले सर्व मुख्याध्यापक त्यांच्या 92, 94, 85, 90% ते गेलेले विद्यार्थी, त्याचप्रमाणे शिक्षकांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने ज्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक क्रीडेमध्ये विज्ञान शाखेमध्ये अशा अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये मल्लखांबमध्ये वरणगावचंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा नावलौकिक मिळवला। संस्थेचा आज नावलौकिक वाढत असतो। आज त्याप्रमाणे या शिक्षकांनी आज मनीष मधुकर माळी हा विज्ञान शाखेमध्ये वानखेडे सरच्या मार्गदर्शन तसेच अनेक विद्यार्थ्यांनी जे प्रावीण्य मिळवलं आहे त्यांचं संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांनी आशीर्वाद सुद्धा देतो की अशाच प्रयत्नाने आणि शिक्षकांना आज याच्या पाठीमागे सर्व शिक्षकांचे प्रयत्न त्यांचे आशीर्वाद त्यांनी केलेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यामुळे 10वी 12वीचा आपला जो रिझल्ट लागत आहे आजपर्यंत लौकिक आपला महात्मा गांधीचा HSCचा SSCचा जो रिझल्ट लागत आहे त्यामागे सर्वच श्रेय मी शिक्षकांना देतो। वरणगाव मर्यादित न होताना महाराष्ट्रापर्यंत जावं अशी आमची अपेक्षा संचालक मंडळाची आहे, त्याला आमचा सुद्धा तुम्हाला सहकार्य राहणार आहे। असो आज
आज 81 वर्धानिमित्त 20 क्षेत्रात प्रावीण्य विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्र असेल, वैयक्तिक स्पर्धा असेल, विज्ञान शाखेमध्ये स्पर्धा प्रत्येक मिळवलं असेल, त्यांनी सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांना आशीर्वाद देतो आणि पुढचं वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. असंच ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं आहे त्या विद्यार्थ्यांना आनंद झालेलाच आहे, पण जे विद्यार्थी बिना यशाचे आहेत त्यांनासुद्धा काही त्याचं मार्गदर्शन मिळेल, त्यांना वाटत असेल की आपल्याला सुद्धा काहीतरी बक्षीस मिळावं असंच मार्गदर्शन शिक्षक करत राहू आणि विद्यार्थी आम्ही पुढे गेल्यानंतर संस्थेचा भावलौकिक महाराष्ट्रात जाऊ ही अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र.